नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण कोथिंबीर वडी करणार आहोत. त्यासाठी मी ही 2 जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे दाखवायला 1 वाटी बेसन आहे, पण ॲक्च्युली 3 वाटी बेसन लागलेलं होतं. एक बारीक चिरलेला कांदा आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा. एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे. ही 2 जुडी कोथिंबीर आहे, ती स्वच्छ धुवून आणि बारीक कापून अशी घेतलेली आहे. त्यामध्ये लसूण 8-10 पाकळ्या लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या असं ठेचून घेतलेलं आहे. आणि इथे एक बारीक चिरलेला कांदा आणि इथे 1 वाटी बेसन टाकलेलं आहे. पण क्वांटिटी 2 जुडीसाठी 3 वाटी बेसन मला पूर्ण लागलं होतं. त्यानंतर मी इथे वरून थोडा ओवा घातलेला आहे, वरून हळद घातलेली आहे. अतिशय झटपट ज्याप्रमाणे आपण अळूवडी बनवतो तशाच पद्धतीने पण अळूवडी आपण रोल करतो. ही आपल्याला हातानेच अशी गोल गोल करायची आहे आणि मग त्याला स्टीम करायचं आहे. अतिशय झटपट एकदम चविष्ट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप छान कुरकुरीत होते. खायला तुम्ही आफ्टरनून स्नॅक्समध्ये खाऊ शकता किंवा ज्या दिवशी तुम्हाला भाजी बनवायला कंटाळा आला असेल आणि कोथिंबीर शिल्लक राहिली असेल तेव्हा तुम्ही वरण भातासोबत कोथिंबीर वडी खाऊ शकता. खूप छान अशी क्रिस्पी होते. माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं, तांदळाचं पीठ टाकलं तर अजून क्रिस्पी होते. तुम्ही त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता. आणि हे सगळं मिश्रण टाकल्यावर त्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालायचे आहे. आपण इथे घालणार आहोत हळद, त्यानंतर वरून घालणार आहे लाल तिखट, कारण मी 2च मिरच्या घातल्या होत्या त्याच्यामुळे इथे मी मोठा चम्मच मसाला घालते. चवीनुसार मीठ आणि आपल्याला हे सगळं छान मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. आधी आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. आधी आपण कांदा कोथिंबीर त्याला पाणी सुटतो त्याच्यानेच बॅटर करून घ्यायचं आहे. मी नंतर थोडंसं अर्धी वाटी एवढं पाणी घातलं होतं वरून, जास्त पाणी घातलेलं नाही आहे. अर्धी वाटी म्हणजे 3 ते 4 चम्मच एवढंच पाणी घातलेलं. बाकी जे पाणी सुटतं त्याच्यानेच हे छान मिक्स करून घेतलेलं बॅटर तुम्ही बघू शकता इथे. आणि त्यानंतर आपल्याला हे छान हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तेल वगैरे लावायची हाताला काहीही गरज नाही. आरामात त्याचे असे छान गोळे होतात. तुम्हाला मी इथे बनवून दाखवते. तुम्ही ताटावर वगैरे धक्क्यावर पण बनवू शकता, आपल्या किचन ओट्यावर. मी हा चॉपरच घेतलेला होता आणि त्या चॉपरवरच तुम्ही बघू शकता हाताने त्याला छान शेप दिलेला आहे. एकदम जाड पण नाही आणि असे छोटे छोटे 4 गोळे मी बनवलेले होते. तुम्हाला दाखवते. इथे 2 बनवून झालेले आहेत. हा तिसरा पण बनवत आहे, तो तुम्हाला दाखवते मी बनवून. अगदी सहज हाताने ते छान असे त्यांचे गोळे बनत आहेत. असे गोळे बनवून घ्यायचे आणि आपल्याला हे स्टीम करायचे आहेत. तुमच्याकडे मोठा टोप असेल तर त्या टोपात पाणी ठेवून वरती चाळण ठेवून पण करू शकता, किंवा मोठा टोप नसेल तर कढईमध्ये स्टील आपलं स्टँड ठेवून मग त्याच्यावर जाळी ठेवून तसंही करू शकता. माझ्याकडे ती जाळी होती, मग ती कढईवर मी खाली पाणी ठेवलं आहे. कढईमध्ये बघू शकता तुम्ही, खाली पाणी आहे आणि त्याच्यावर ही जाळी आहे. त्याला तेल तूप लावायची काही गरज नाही, चिटकत नाही ते. आणि आपण त्याच्यावर हे गोळे छान ठेवूया आणि 15 मिनटं, बरोबर 15 मिनटं आपण त्याची वाफ काढून घेऊया. 15 मिनटात अतिशय छान ते वाफवून होतात. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि 15 मिनटं वाफ काढून घेऊया. तुम्हाला मी दाखवते. वाफ हे पूर्ण शिजून झाले की यांचा कलर चेंज होतो आणि थिकनेस वाढते. जसे आधी सॉफ्ट होते तसे सॉफ्ट नाही, थोडे कडक होतात. हे मी तुम्हाला एकदा उघडून दाखवलेलं, पुन्हा एकदा दाखवते. हे पूर्ण स्टीम झालेले आहेत. हे बघा, खाली न चिपकता आरामात सहजगत्या हे निघतात आणि छान त्याचे कापही होतात. तुम्हाला जास्त काही करावं लागत नाही. आपल्याला असं वाटतं बॅटर एवढं पातळ असतं म्हणजे ते कसं होईल, पण ते छान होतं.
त्याच्यानंतर तुम्ही हवे त्या आकाराचे त्याचे काप करून घ्या. मी इथे गोल गोल त्याचे काप केलेले होते. नंतर तव्यावर छान आपण तेल गरम करून त्यामध्ये मी मोहरी घातली होती आणि हिंग. तुम्ही पांढरे तीळ असेल तर तीळसुद्धा घातले तरी चालेल, त्याच्याने पण ते छान लागतात. मी मोहरी घातली होती आणि थोडी हिंग. आणि आता आपण हे छान जसे अळूवडी फ्राय करतो, थोडासा कलर गोल्डन कलर येईपर्यंत तसे छान आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत कुरकुरीत, उलटून पालटून. आणि स्लो गॅसवर करा, फास्ट गॅसवर नाही, स्लो गॅसवर केले की मस्त कुरकुरीत होतात. अशा पद्धतीने तयार